वाहतूक हा एक अत्यंत कठीण विषय आहे पुणेकरांसाठी. तुमच्याच एका 5 जानेवारीच्याच भाषणात तुम्ही उल्लेख केला होता, की 32 प्रमुख रस्ते आहेत पुण्यात आणि अ, पुण्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत मुख्य रस्ते हे 9% आहेत, जे 18 ते 20% असले पाहिजेत आणि त्यांच्यावर 80% वाहतुकीचा भार आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? नाही, खरंच आहे की एकूण मोठी शहरं जर आपण बघितली तर त्याच्या तुलनेत पुणे हे 500 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द म्हणजे बिगेस्ट अर्बन ॲग्लोमरेशन. महानगरपालिकेचं सांगतो, बाहेरचा विषयच बोलत नाही मी, अगदी पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र. आणि या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण जी काही रस्त्यांखाली जी काही जमीन आहे किंवा जो रस्ते आपण केलेले आहेत ती फक्त 9% आहे. आणि या 9% फक्त रस्त्यांमुळे आत्ताचा जो ट्रॅफिक आहे हा त्या रस्त्यांच्या कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त झालेला आहे. जसं मी उल्लेख केला त्या भाषणामध्ये की साधारणपणे जेव्हा इथला ट्रॅफिकचा सर्वे केला तर 32 आर्टेरियल रोड असे आयडेंटिफाय झाले की ज्या 32 रोडवर 80% पुण्याचा ट्रॅफिक चालतो. आणि ते रोड जेव्हा तयार केले तेव्हा त्या रोडची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या आता 1.5 पटपासनं 2.5 पटपर्यंत त्याच्यावर वेगवेगळं ट्रॅफिक आहे. असं असल्यामुळे आज विचार केला तर सगळ्यात कमी वेगानं चालणारा ट्रॅफिक हा पुण्याचाच झालेला आहे आणि पीक अवरला तो पुढेच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून खूप वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स आता याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. पहिलं इंटरव्हेन्शन हे आहे की हे जे काही 32 रोड्स आहेत या सगळ्या रोड्सला डिकंजेस्ट करण्याकरता एक प्लॅन तयार केला आहे. त्याच्यावरची अतिक्रमणं कमी करायची, त्याच्यावरचे बॉटलनेक शोधून काढायचे, तिथे वायडनिंग करायचं, त्याची रायडिंग क्वालिटी ठीक करायची, कुठलेही अडथळे त्याच्यावर येणार नाहीत अशा पद्धतीनं हे रोड तयार करायचे. त्याला जिथे फीडर येत आहेत त्या फीडरला आपल्याला कशा पद्धतीनं या ट्रॅफिकशी ॲसिम्युलेट करता येईल जेणेकरून फीडरवर मग पुन्हा ट्रॅफिक थांबतो तर तो थांबणार नाही. जिथे सिग्नल्स आहेत त्या सगळ्या सिग्नलचं सिम्युलेशन करायचं. एक गुगलच्या सोबत आम्ही ते काम करतो आहोत. सगळा जो काही आपल्या CCTVचा लिगसी डेटा आहे आणि जी काही आपण व्यवस्था उभी केली आहे त्या लिगसी डेटावर आधारित एक AIचं मॉडेल तयार करून आणि कुठून कसा आपला ट्रॅफिक मूव्ह होतो आणि ते सिग्नलला कशा पद्धतीनं आपण किती वेळाचा केला पाहिजे आणि तोही ॲडॉप्टिव्ह पद्धतीनं आपण केलेला आहे किंवा करतो आहोत. तर त्यातनं या 32 रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी आपण वाढवतो आहोत. एकूण पुण्यामध्ये 23 उड्डाणपूल नवे आपण तयार करतो. त्यातल्या 8चं काम सुरू झालेलं आहे. 15चं काम येत्या 1-2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात हे काम त्या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणजे आधीच कॅव्हिएट म्हणून सांगून देतो की ह्या उड्डाणपुलांचा विचार करताना भविष्यात 20-25 वर्षात तोडावा लागणार नाही, 40 वर्षात अशा पद्धतीनं त्याचं ऑलरेडी प्लॅनिंग जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचसोबत असं आहे की पुण्यामध्ये खाली पण जागा उरलेली नाही, वरची पण जागा संपते आहे. म्हणून आता पुण्याला एक पाताल लोक तयार करणार आहोत आम्ही. म्हणजे पुण्यामध्ये टनेल्सचं एक जाळं आम्ही तयार करणार आहोत. आणि हे ज्यावेळेस मी सांगितलं तर अनेक लोकांना वाटलं की आता निवडणूक आहे म्हणून मी सांगतोय, असं नाही. म्हणून मी मुद्दाम तेवढाच एक कागद या ठिकाणी घेऊन आलो की त्याचं कंप्लीट प्लॅनिंग हे आम्ही या टनेल्सचं केलेलं आहे. एकूण जर आपण विचार केला तर या ठिकाणी 56 किलोमीटरचे टनेल्स हे आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर येरवड्यापासनं तर कात्रजपर्यंतचा टनेल आहे, जो स्वारगेट रेसकोर्स वगैरे अशा सगळ्या भागात जाणारा एक टनेल आहे. जगताप डेअरीपासून सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, कात्रज, त्यानंतर औंध संगमवाडी, जो खडकीकडनं अशा पद्धतीचा एक आपण टनेल. अशा प्रकारे जवळपास 54 किलोमीटरचे टनेल्स आहेत आणि एकूण 32,000 कोटी रुपयाला लागणार आहेत. त्या संदर्भात त्याचं डिझाईन पण तयार झालेलं आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं एकूण इंटिग्रेशन जे आहे प्लॅनिंग हे देखील सगळं आपण केलं आहे. आणि हे सगळं करत असताना पुण्यामध्ये सीमलेसली पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात आपल्याला कसं जाता येईल याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि यासोबत मागच्या काळामध्ये आपण पुणे रिंग रोडचं काम चालू केलं. एकटा पुणे रिंग रोड जो आहे हा पुण्यातल्या ट्रॅफिकचं कंजेशन 40% कमी करू शकतो.
आता त्याचं काम आपलं चाललेलं आहे. आउटर रिंग रोडचं चाललं आहे आणि इनर रिंग रोडचंही चाललं आहे. हे 2 रिंग रोड झाल्यामुळे तसंही कंजेशन कमी होईल. मी या ज्या तुम्हाला लिंक सांगितल्या पुणे, शिरूर, हडपसर, यवत आणि तळेगाव, चाकण, शिक्रापूर, यामुळे एक प्रकारे जे आपले MIDCs आहेत किंवा इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत किंवा आपले मेजर जे काही शहर आहेत तिकडे जाणारे रस्ते, त्याच्यावरचंही जो काही लोड आहे तो आपण कमी करू. आणि या टनेल्सच्या माध्यमातून, या पाताल लोकच्या माध्यमातून आपण, मला असं वाटतं की पुण्याला पूर्णपणे डिकंजेस्ट करू शकू. आणि याच्यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की कुठलंही शहर केवळ रस्त्यांच्या भरोशावर डिकंजेस्ट होत नाही. ते डिकंजेस्ट होतं त्या ठिकाणच्या जी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्या भरोशावर. पुण्यामध्ये आपण जवळपास 100 किलोमीटरच्या वर मेट्रोचं नेटवर्क तयार करतो. 32 किलोमीटर आता झालेलं आहे. 24 किलोमीटरचं काम चाललेलं आहे. आत्ता नवीन 2 कॉरिडॉर्स आपल्याला मंजूर झाले आहेत. एक कॉरिडॉर आपण अजून तयार करून आता त्या ठिकाणी पाठवतो आहोत. त्यामुळे या सगळ्या कॉरिडॉरचं काम झाल्यानंतर एकीकडे 100 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आणि मागच्या काळात पुण्यामध्ये आम्ही 1000 इलेक्ट्रिक बसेस घेतल्या आणि पुण्यामध्ये काही छोट्या बसेस देखील घेतल्या. आमची ही जी बसेसची संख्या आहे ही आम्हाला 1000वरनं 5000वर न्यायची आहे. 5000 EV बसेस या पुण्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत, जेणेकरून एक एंड टू एंड अशा पद्धतीचं आपण इंटिग्रेशन तयार करू शकू की कुठल्याही व्यक्तीला कुठूनही कुठे जायचं असेल तर 300 मीटरमध्ये त्याला कुठलं ना कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळालं पाहिजे आणि तो आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचला पाहिजे. अशा पद्धतीनं या ट्रॅफिकचं पूर्ण याचं प्लॅनिंग केलं आहे. आणि आता आपल्याला ॲप बेस देखील हे प्लॅनिंग पाहायला मिळतं. आजही आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन तयार करून मिळतो. आता मुंबईमध्ये जसं सिंगल तिकीटवर ट्रॅव्हल प्लॅन तयार केला आहे तसंच पुण्यामध्येही पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMPL या सगळ्यांना एका तिकिटावर आणून एकाच प्लॅटफॉर्मवर एंड टू एंड याचं सोल्युशन आपल्याला द्यावं लागेल. तेव्हा रस्त्यावरची गर्दी आपण कमी करू शकू.